धुळीला मिळवलं म्हणे यानं, तुमच्याकडे क्लासला पाठवलं तरी सुद्धा काही उपयोग झाला नाही. म्हणलं सर काय झालं? काय नाही म्हणे, मार्क काही विशेष चांगले पडले नाहीत. म्हणलं किती पडले? म्हणे 89% पडले. कमीत कमी 90च्या वर तरी जायला पाहिजे होतं म्हणे पोरगं, 89च मार्क पडले म्हणे त्याला 10वीला. मी एकच प्रश्न विचारला वाघमोडे सर त्यांना. आईला म्हणलं तुम्हाला किती होते 10वीला मार्क? वडिलांना म्हणलं तुम्हाला किती होते 10वीला मार्क? आई आणि वडिलांचे दोघांचे एकत्र केले तरी 89 मार्क झाले नाहीत मित्रांनो. आणि मुलाकडनं मात्र 90%पेक्षा अधिक मार्कांची अपेक्षा करतात. आणि म्हणून तुम्हाला एक सल्ला देते, मार्कवंत होऊ नका, गुणवंत व्हा. कारण वयाच्या एका विशिष्ट वयानंतर जर कामी काय येत असेल तर ते कुठलेही मार्क येत नाहीत. आज मी जेव्हा व्यासपीठावर उभी आहे, मला तुम्ही कुणी 10वीचे मार्क विचारणार नाही, मला तुम्ही कुणीही 12वीचे मार्क विचारणार नाही. पण माझ्या वाणीतून मी जो संदेश तुम्हाला देऊ पाहते आहे तो जर मी खऱ्या अर्थानं तुमच्या मनापर्यंत पोहोचवू शकले तर मला असं वाटतं मी आयुष्यात यशस्वी झाले. आणि त्यासाठी खऱ्या अर्थानं आपल्या अंगी काही विशिष्ट गुण असण्याची गरज आहे. एकदा का तुमच्या अंगात गुण असले की ते गुण तुम्हाला आपोआप मार्क देऊन जातात. त्यासाठी वेगळं कष्ट करण्याची गरज नसते. खरं तर व्यासपीठावर आणि व्यासपीठासमोरही काही शिक्षक पालकही उपस्थित आहेत. विद्यार्थ्यांपेक्षा आजकाल पालकांना मार्गदर्शन करण्याची गरज जास्त आहे. कारण विद्यार्थ्यांच्या अपेक्षा कमी आणि पालकांच्या अपेक्षा वाढत चालल्यात. मुलांना तुम्ही तुमची स्वप्न पूर्ण करा. त्याबरोबर जर पालकांची स्वप्न पूर्ण होत असतील, शिक्षकांची, समाजाची, या देशाची स्वप्न पूर्ण होत असतील तर त्यामध्ये काही वावगं नाही. पण आजकाल झालंय कसं सर, ऍडमिशन घ्यायला पालक आले की त्यांचं पहिलं म्हणणं असतं, मागच्याच आठवड्यात माझ्या एका मैत्रिणीला बाळ झालं, म्हणजे 4-5 दिवस झाले असतील. 4-5 दिवस झालं बाळून, म्हणलं लगेच फोन करायला नको, 1-5 दिवसांनी मी तिला अभिनंदन करण्यासाठी फोन केला. मुलगी झाली, कसं काय वाटतंय? म्हणे माझं स्वप्न पूर्ण होणार, आता मी तिला डॉक्टर करणार. 5 दिवसाची मुलगी आहे, तिला तिची स्वप्न बघायला शिकवा, तिला आयुष्य जगायला शिकवा, तिला जग दाखवा, तिला स्वप्न बघण्यासाठी सामर्थ्य द्या. तुम्हाला डॉक्टर, आईला डॉक्टर होता आलं नाही, मग आई म्हणते आता पोरीनं डॉक्टर झालं पाहिजे. बापाला इंजिनियर होता आलं नाही, बाप म्हणतो आता पोरानं इंजिनियर झालं पाहिजे. पण त्या पोराला काय व्हायचंय हा प्रश्न तुम्हाला आम्हाला पडला पाहिजे. त्यांची स्वप्न काय आहेत ती पूर्ण करण्यासाठी जर तुम्ही आम्ही खऱ्या अर्थानं त्यांना मदत केली तर मला असं वाटतं एपीजे अब्दुल कलामांनी जे स्वप्न पाहिलं होतं 2020 साली भारताला महासत्ता करण्याचं, ते आपण काही कारणाने 2020ला नाही पण कमीत कमी 2030ला पूर्ण करू शकू. कारण त्यावेळेला एका व्यक्तीने असं म्हणलं होतं की या देशाचं जर भविष्य सांगायचं असेल तर तुमच्या देशामध्ये, आणि आपण खूप भाग्यवान आहोत मित्रांनो, कारण भारत हा एकमेव सगळ्यात जास्त तरुणाईचा देश आहे. आणि सगळ्यात जास्त देशाची प्रगती जर कुणाच्या खांद्यावर असेल तर ती मला असं वाटतं तरुणांच्या खांद्यावर असते. एक बाहेरच्या देशातून आलेला एक व्यक्ती असं म्हणला होता की तुमच्या देशातल्या तरुणांच्या ओठावरचं गाणं मला सांगा, मी तुमच्या देशातल्या तरुणांचं भविष्य सांगतो. आणि आज आपल्या ओठावर गाणी काय आहेत मला वाटतं यावर भाष्य करण्याची ही खरी योग्य वेळ नाही. त्यामुळे तरुणांच्या खांद्यावरती पेलला जाणारा हा भारत जर सक्षम, सजग आणि सुबल करायचा असेल तर खऱ्या अर्थानं आज जी 10वी-12वीची पिढी आहे किंवा ही तरुणाई आहे यांच्या खांद्यावर सगळ्यात जास्त ओझं आहे. आणि त्यांचे खांदे हे ओझं पेलण्यासाठी खऱ्या अर्थानं कशा पद्धतीने सक्षम होतील याकडे अधिकाधिक लक्ष देण्याची गरज आहे. पाठीमागच्या वर्षाची गोष्ट सांगते. मी स्वतः शिक्षिका आहे, प्राध्यापिका आहे, ज्युनियर कॉलेजला फिजिक्स तुमच्या सगळ्यांचा आवडीचा विषय मी शिकवते, खूप सोपा असा. तर गेल्या वर्षीचे आपल्याला बोर्डाचे प्रॅक्टिकल असतात 12वीला, तर गेल्या वर्षी माझे बोर्डाचे प्रॅक्टिकल चालू होते सर. आणि एक विद्यार्थी वर्षभर कधीही शाळेत कॉलेजमध्ये फिरकला नव्हता आणि विशेष म्हणजे तो बोर्डाच्या प्रॅक्टिकललाही आला नाही. पण बोर्डाचे प्रॅक्टिकल तर द्यावंच लागतं, कारण बोर्डाचे प्रॅक्टिकल नाही दिले तर तुमची त्याला अनुपस्थिती दाखवली जाते. आणि जरी तुम्ही पेपर दिले असले 70 मार्कचे तरी तुमचा निकाल नापास येतो. आणि म्हणून मग मी त्या पालकांच्या, मी स्वतः वर्ग शिक्षिका होते, मी त्या पालकांच्या घरी फोन केला. त्याच्या आईने फोन उचलला, म्हटलं मॅडम वर्षभर तुमचा मुलगा कधीही कॉलेजमध्ये फिरकला नाही पण आज मात्र त्याला यावं लागेल, कारण आज 12वीच्या बोर्डाच्या प्रॅक्टिकलच्या परीक्षा आहेत आणि त्या दिला तरच तो 12वी पास होऊ शकतो. त्यानंतर त्या आईने त्या मुलाला सोबत घेतलं आणि त्या कॉलेजमध्ये आल्या, त्यांनी बोर्डाचे प्रॅक्टिकल दिले. आणि त्यानंतर मला एक खूप आश्चर्याची गोष्ट कळली की त्या आई म्हणे तुम्ही असं कसं काय म्हणताय की वर्षभर मुलगा आलाच नाही कॉलेजला, रोज जातो म्हणे आमचा मुलगा, तुमचं कॉलेज सकाळी 7ला असतं म्हणे, टाइम टेबल दाखवलं, हे बघा म्हणे तुमचं टाइम टेबल आहे, 7ला भरतं, दुपारी या वेळेला तुमचा ब्रेक असतो, त्यानंतर पुन्हा लेक्चर होतात म्हणे, 12:15ला तुमचं कॉलेज सुटतं. तर हे टाइम टेबल ठरलेलं म्हणे, रोज 7 वाजता, त्याच्या अगोदर काही 10-15 मिनिटं माझा मुलगा घरातनं जातो आणि तरी तुम्ही असं कसं काही म्हणू शकता की माझा मुलगा कॉलेजला येत नाही.
त्यानंतर मी त्या मुलाला थोडं बाजूला घेतलं, दुसऱ्या एका रूम मध्ये गेले, त्याला समोर बसवलं आणि म्हटलं बाळा कुठे जात होता वर्षभर? तो मुलगा धाय मोकलून रडायला लागला. 12वीला असणारा विद्यार्थी एका शिक्षकाच्या समोर रडतोय 12वीची प्रॅक्टिकल परीक्षा दिल्यानंतर. म्हटलं बाळा काय झालं, वर्षभर कुठे जात होता तू? घरातून तर वर्षभर नियमित निघत होता, मग तू जात कुठे होता? तेव्हा त्या मुलानं मला त्याची अडचण सांगितली. म्हणे मॅडम मी घरातनं कॉलेजसाठी निघत होतो, पण मला सायन्सला ऍडमिशन घ्यायचं नव्हतं. मला फोटोग्राफीची खूप आवड आहे आणि मला भविष्यात फोटोग्राफीमध्येच करिअर करायचंय, ग्रॅज्युएशन करायचंय, पोस्ट ग्रॅज्युएशन करायचंय आणि या जगभर फिरून फोटोग्राफीचं जे स्किल माझ्यामध्ये आहे ते डेव्हलप करायचंय. मी माझ्या आई वडिलांना खूप समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी कधीही ऐकलं नाही. त्यांना नेहमी असं वाटत आलं की फोटोग्राफीमध्ये करिअर नाहीये आणि म्हणून त्यांनी मला जबरदस्ती सायन्स घ्यायला भाग पाडलं. मग मी काय करतो, सायन्सला ऍडमिशन घेतले. मी सकाळी 7 वाजता घरातून निघतो, 8 वाजता माझ्या मित्राचे एक फोटोग्राफीचे शॉप आहे तिथे जातो. माझा मित्र लग्नाच्या बारशाच्या सगळ्या कार्यक्रमाच्या ऑर्डर घेतो, त्याच्यासोबत मी ते कार्यक्रम अटेंड करतो आणि मी फोटोग्राफी शिकतो. खरं तर शिक्षकांची जबाबदारी आहे, पालकांची जबाबदारी आहे आपल्या पाल्याच्या, आपल्या विद्यार्थ्यांच्या आवडी काय आहेत ते जाणून घेण्याची, ती समजून घेण्याची आणि खऱ्या अर्थानं त्याला सहकार्य करण्याची. मागच्या काही वर्षामध्ये एक ट्रेंड आला होता, विशेषतः 12वी आणि 10वीच्या मुलांच्या संदर्भाने. ते गाडीवरती वगैरे लिहिलं जायचं माय लाईफ माय रूल. मला खूप हसायला यायचं हे वाक्य ऐकून, माय लाईफ माय रूल. ज्यांना ज्यांना असं वाटतं की माझं आयुष्य आणि माझे नियम, त्यांना माझा एकच प्रश्न आहे, तुम्ही आभाळातून पडलात का? तुमचं आयुष्य आणि तुमचे नियम तुम्हाला जन्म कुणी दिला? ज्या आईनं तुम्हाला 9 महिने आणि 9 दिवस पोटात वाढवलं त्या आईचे नियम तुमच्या आयुष्याला लागू होत नाहीत का? ज्या बापानं तुम्हाला दिवाळीला नवा शर्ट, नवा ड्रेस घेऊन देता यावा म्हणून वर्षभर तुटकी चप्पल आणि फाटकं बनियन वापरलं, त्या बापाचे नियम तुमच्या आयुष्याला लागू होत नाहीत का? शनिवारच्या दिवशी घरी आराम करायचा सोडून इतका मोठा कार्यक्रम ज्या शिक्षकांनी तुमच्यासाठी आयोजित केला, त्या शिक्षकांचे, त्या शाळेचे, त्या समाजाचे आणि त्या देशाचे नियम तुमच्या आयुष्याला लागू होत नाहीत का? तुम्ही कोण आहात? तुमचं आयुष्य लक्षात ठेवा, ही सर्वात मोठी तुम्हाला मिळालेली देणगी आहे. आपलं आयुष्य हे आपल्याला आपल्याकडून नाही मिळालं, तर आपलं आयुष्य हे आपल्याला आई आणि वडिलांनी दिलेलं दान आहे आणि त्या दानाची जर खऱ्या अर्थानं परतफेड करायची असेल तर त्यांची स्वप्न, त्यांचं कष्ट, त्यांचं सुख, त्यांचा आनंद या सगळ्याची जाणीव ठेवण्याची गरज आहे. मी नेहमी एक उदाहरण सांगत असते. एकदा एक छोटा 5-6 वर्षाचा मुलगा पतंग उडवत असतो त्याच्या वडिलांसोबत आणि तो पतंग उडवत होता. लहान मुलांना बघा नेहमीच खूप प्रश्न पडतात. पतंग उडवता उडवता तो वडिलांना एक प्रश्न विचारतो की बाबा हा पतंग एवढा उंच कशामुळे उडतो? तेव्हा त्याचे बाबा उत्तर देतात की या पतंगाची ही जी दोरी आहे ना बाळा, आपण हातात पकडले, ज्याला आपण मांजा म्हणतो, याच्यामुळे हा पतंग हवेत आकाशात उंच उडतोय. त्या मुलाला आश्चर्य वाटतं. तो मुलगा म्हणतो नाही बाबा तुम्ही खोटं बोलताय, या दोरीमुळे पतंग नाही उडत. ही जर दोरी कापली तर पतंग अजून वर जाईल, उलट ही दोरी आपण मागं खेचतोय म्हणजे पतंगाला आपण ओढून धरतोय. ही जर दोरी पतंगाची कापली तर पतंग अजून खूप उडू शकेल. मग त्याचे वडील एक कार्य करतात. त्याचे वडील म्हणतात ठीक आहे बघूया आपण काय होतं. मग त्याचे वडील एक कात्री घेतात आणि त्या पतंगाची दोरी कापतात. तो मुलगा म्हणल्याप्रमाणे पतंग हवेत उडायला लागतो, इतका उंच जातो, इतका उंच जातो, इतका उंच जातो की काही वेळानंतर तो पतंग दिसायचा बंद होतो. त्यानंतर त्याचे वडील जे वाक्य सांगतात मित्रांनो ते खूप महत्वाचे आहे, लक्षात ठेवा. त्याचे वडील त्या लहान मुलाला म्हणतात बाळा पतंग कुठे गेला? तो म्हणतो बाबा माहित नाही. तेव्हा त्याचे बाबा म्हणतात की बाळा हा पतंग दोरी कापल्यामुळे इतका उडला, इतका उडला, कुठेतरी समुद्रात पडला असेल, कुठेतरी जंगलात पडला असेल, कुठल्या तरी काट्याच्या कुंपणात जाऊन अडकला असेल आणि तू कुठं आहे हे पाहायला सुद्धा कोणी नसेल. मित्रांनो तुमच्या आयुष्याच्या दोऱ्या म्हणजे तुमचे आई वडील, तुमचे शिक्षक, तुमचा समाज आहे, लक्षात ठेवा. बऱ्याच वेळा 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांना असं वाटत असतं की आई वडील मला करू देत नाहीत, नाहीतर मी खूप काही करून दाखवलं असतं. शिक्षक मला अडवतात नाही तर मी खूप काही करून दाखवलं असतं. मित्रांनो लक्षात घ्या, ही सगळी माणसं म्हणजे तुमच्या आयुष्याच्या पतंगाला लावलेल्या दोऱ्या आहेत. कितीही वाटलं तरी या दोऱ्या कापण्याचा कधीच प्रयत्न करू नका. जर का तुम्ही तुमच्या आयुष्याच्या या पतंगाच्या दोऱ्या कापल्यात, तुम्ही हवेमध्ये इतके उडाल, तुम्ही आयुष्यात इतके नक्कीच जेव्हा तुम्ही या सगळ्या दोऱ्या कापून टाकाल तेव्हा तुम्ही प्रगती मात्र नक्की कराल. कदाचित तुम्ही बाहेरच्या देशात जाल, तुम्हाला मोठमोठे पुरस्कार मिळतील, तुम्ही जगातले सर्वात यशस्वी म्हणवले जाल, पण ज्या दिवशी तुम्हाला तो पुरस्कार मिळेल त्या व्यासपीठावरून खाली उतरल्यानंतर जर तुमचे शिक्षक, तुमचा समाज आणि तुमचं कुटुंब पाठीवरती थाप कौतुकाची देण्यासाठी जर तिथं नसेल तर त्या प्रगतीला काहीही अर्थ नाही मित्रांनो. त्यामुळे प्रगती करायची असेल तर या आयुष्याला असणाऱ्या पतंगाच्या सगळ्या दोऱ्या आपल्या हातामध्ये ठेवून खऱ्या अर्थानं प्रगती करण्याची गरज आहे असं मला वाटतं. आणखीन एक सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आजकालच्या पिढीमध्ये, आता आजकालची पिढी म्हणावं का हाही सगळ्यात मोठा प्रश्न आहे, कारण माझ्यामध्ये आणि
तुमच्यामध्ये काही अगदीच पिढीचं अंतर आहे असं मी म्हणू शकत नाही, कारण आपण एकाच पिढीतले आहोत. काही वर्षांचं अंतर वगळता आपण सगळेजण एकाच पिढीतले आहोत. पण खऱ्या अर्थानं जेव्हा मी तुमच्याकडे बघते तेव्हा मला असं वाटतं की तुमच्यामध्ये नकारात्मकता जी आहे ती खूप जास्त भरलेली आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये आपण नकारात्मकता शोधतो. समोर एक बाटली दिसते तुम्हाला पाण्याची, समजा ती बाटली जर अर्धी झाली असेल तर आपण काय म्हणतो, अर्धी बाटली पाणी संपले. संपलेल्याचा विचार नका करू, बाटलीमध्ये अर्ध पाणी आहे हे आपण कधीही म्हणत नाही. ग्लासात अर्ध पाणी आहे, अर्धा ग्लास संपलेला आहे, आपण काय म्हणतो, अर्धा ग्लास रिकामा आहे. अर्धा ग्लास रिकामा म्हणू नका मित्रांनो, अर्धा ग्लास भरलेला आहे म्हणायला शिका. आयुष्यामध्ये सकारात्मक दृष्टिकोन ठेवायला शिका. खरं तर याचे एक दोन उदाहरणं देते. नेहमीच मी मगाशी सुरुवातीलाच व्याख्यानाच्या म्हणलं की माझ्या आयुष्यानं जे काही मला बरे वाईट अनुभव दिले, जो काही मी आयुष्यात प्रवास केला, जे काही थोडंफार जग मी अनुभवलं, जी काही माणसं मला आयुष्यात भेटत गेली, त्यांच्याकडून मी जे काही शिकले ते मी तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. म्हणून मी माझ्या आयुष्यातली सकारात्मक दृष्टिकोन कसा असावा याविषयीची एक दोन उदाहरणं देते. खरं तर लग्न ही मुलीच्या आयुष्यातली सगळ्यात महत्वाची आणि सगळ्यात मोठी गोष्ट असते. तशीच ती माझ्याही आयुष्यातली होती. लग्न म्हणल्यानंतर मुलींना अनेक प्रश्न पडलेले असतात. खरं तर मी ज्या घरामध्ये, ज्या संस्कारामध्ये, ज्या समाजामध्ये वाढले, तो समाज आणि ते संस्कार इतके मोलाचे होते, ते घर इतकं मोलाचं होतं. माझ्या आई वडिलांनी मला दिलेले संस्कार, मला ज्या लाडानं वाढवलं, तो लाड इतक्या उच्च पातळीचा होता की मित्रांनो खरं सांगायचं तर जेव्हा मी माझ्या माहेरी होते, म्हणजे लग्नाच्या अगोदर, मी माझा बेड, मी माझं अंथरूण, मी माझं पांघरून, मी माझी उशी सुद्धा माझ्या भावाला घेऊ द्यायचे नाही. माझं जेवणाचं ताट सुद्धा मला दुसऱ्यांनी घेतलेलं चालायचं नाही. माझं ते माझंच असं मला वाटायचं. आणि मग एके दिवशी कांदे पोहे नावाचा एक कार्यक्रम झाला आणि मग असं डिक्लेअर झालं की आता माझं लग्न होणार. आणि दुसऱ्या क्षणी मला कळालं की आता मला घर सोडून जावं लागणार, आता मला माझं घर सोडून जावं लागणार, आता मला माझे आई वडील सोडून जावं लागणार, माझं कुटुंब सोडून जावं लागणार, माझं गाव सोडून जावं लागणार, माझं अंथरूण पांघरून उशी, माझं जेवणाचं ताट, सगळं ज्याला मी माझं 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 म्हणत गेली 25 वर्ष जगले, ते सगळं माझं पण मला सोडून मला आता एका दुसऱ्या घरात जावं लागणार. ही भावना जेव्हा माझ्या मनात आली तेव्हा नेहमीप्रमाणे माझे वडील स्वतः शिक्षक आहेत. माझ्या आयुष्यात मला जे जे प्रश्न पडत गेले त्या प्रत्येक प्रश्नाची उत्तरं मी पहिल्यांदा कुठल्या व्यक्तीला विचारली असतील तर ती माझ्या वडिलांना विचारली आणि नेहमीच त्यांनी समाधानकारक उत्तरं मला दिली. त्याही दिवशी मी माझ्या वडिलांना प्रश्नाची उत्तरं विचारली, पण माझ्या वडिलांनी उत्तर दिले नाही. म्हणे तू थोडा विचार कर, तुला तुझी उत्तरं मिळतील. पहिला प्रश्न माझ्या डोक्यात आला, बाकी सगळ्या तर गोष्टी मी सोडू शकते, पण मी आई वडिलांना कसं काय सोडून जायचं, ज्यांनी मला जन्म दिला, ज्यांनी मला घडवलं, ज्यांनी माझ्या कष्टाचा काळ होता, शिक्षणाचा काळ होता, तेव्हा त्यांनी मला साथ दिली. आज मी जेव्हा माझ्या स्वतःच्या पायावर उभी राहू शकते तेव्हा मी माझ्या आई वडिलांना सोडून दुसऱ्याच्या घरात जायचं, हे कसं शक्य आहे. तेव्हा मित्रांनो माझ्याच विचारांती मला एका प्रश्नाचं उत्तर मिळालं. खरं तर मुलींनी लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे. मुलींनो या गोष्टीकडे जर सकारात्मकतेनं पाहिलं तर मला काय उत्तर मिळालं असेल, मी माझ्या आई वडिलांना सोडून जात नाही, उलट मी इतकी भाग्यवान आहे. मुलांपेक्षा आपण मुलींनो इतक्या भाग्यवान आहोत, यांना आयुष्यभर एकच आई वडील मिळतात. आपण खूप भाग्यवान आहोत, आपल्याला 2 आई वडील मिळतात, लक्षात ठेवा. या गोष्टीकडे तुम्हाला सकारात्मकतेने बघता आलं पाहिजे. मला लग्न करायचंय म्हणजे माझ्या आई वडिलांना मला सोडून जायचं नाही, तर लग्न केल्यामुळे माझे आई वडील तर माझे असणारच आहेत, पण अजून एक आई वडील मला या जगात मिळणार आहेत. ही भाग्याची गोष्ट आपल्या आयुष्यात घडत असते. त्याचा आनंद तुम्ही आम्ही स्वीकारला पाहिजे, मानला पाहिजे आणि तो साजरा केला पाहिजे. आता जर तुम्ही बघितलं, पुण्यामध्ये मी रोज बघत असते, रस्त्यावरून आईच्या प्रेमाला आणि बापाच्या मायेला भुकेलेले कितीतरी जीव रस्त्याच्या कडेने फिरत असतात. मित्रांनो याही जगात जर मला 2 आईंचं आणि 2 वडिलांचं प्रेम मिळत असेल तर मला असं वाटतं मुलींच्या इतकं भाग्यवान कुणीच नाही. 2 कुटुंब मला मिळतात, 2 गावं मला मिळतात, 2 संस्कार, 2 संस्कृती मला जपता येतात, 2 आडनावं मला मिळतात. आडनावाच्या बाबतीत पण खूप मजा आहे बघा. त्या बाबतीत तर मी इतकी नकारात्मक होते, मला नेहमी असं वाटायचं, आजवर मी जे केलं, माझ्या माहेरचं आडनाव आहे कोकरे, मला नेहमी असं वाटायचं की कोकरे आडनावानं सगळा स्ट्रगल पाहिला, माझं शिक्षण पाहिलं, माझे चढ उतार पाहिले. आता जेव्हा मी थोडंफार यशाची पायरी चढायला लागते तेव्हा मी कोकरे आडनाव सोडून माझ्या सासरचं म्हणजे सरगर आडनाव का लावायचं. नेहमीप्रमाणे पुन्हा मी माझ्या वडिलांच्याकडे गेले आणि मी माझ्या वडिलांना विचारलं, म्हणलं पप्पा मला सगळं मान्य आहे, मी सगळं करायला तयार आहे, मी माझी सगळी कर्तव्य, मी माझ्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडायला तयार आहे, पण मी कोकरे आडनावाच्या ऐवजी सरगर आडनाव का लावायचं याचं उत्तर मला तुमच्याकडून हवं आहे. मित्रांनो माझ्या बापानं दिलेलं उत्तर तुम्ही डोक्यात फिट करून ठेवा. माझ्या वडिलांनी त्या दिवशी एकच वाक्य वापरलं, म्हणले बाळा आजपर्यंत कोकरे नावाला साजेस असं कर्तव्य तू करून दाखवलंस,
दिवस इथून पुढे सरगर नावाला मोठं करण्याची जबाबदारी तुझ्यावर आहे आणि ती जबाबदारी तुला पार पाडायची आहे. आणि मला असं वाटतं कर्तव्य आणि जबाबदारी यामध्ये कुठल्याही प्रकारची गफलत न करता जर आपण खऱ्या अर्थानं दोन्ही जबाबदाऱ्या खऱ्या अर्थानं स्वीकारायला शिकलो तर मला असं वाटतं यशाचा मार्ग हा अधिकाधिक सोपा होईल. खरं तर मला मुलींच्या दृष्टिकोनातनं खूप जास्त बोलायचं होतं. मी 10वीच्या मुली जेव्हा आता दोघींनी भाषण केलं, खरं विशेष आहे मुलांच्या पैकी कुणीच भाषण नाही केलं. म्हणजे बघा ना, आजच्या कार्यक्रमाच्या वर्ग शिक्षिका म्हणून एका महिलेनं भाषण केलं, व्यासपीठावर व्याख्याती म्हणून एक महिला उपस्थित आहे, त्यानंतर ज्या मुली 10वी आणि 12वी दोन्ही वर्गातून मुलींनी भाषण केलं. म्हणजे आज खऱ्या अर्थानं देशाची प्रगती करण्यामध्ये सगळ्यात मोठा वाटा कोणाचा असेल तो मुलींचा आहे. पण मुलींनो, ते थोड्याशा गोष्टी तुम्हाला सांगितल्यावर मला राहवत नाही. खूप काही बोलायचंय. मी मार्गाशी सरांना म्हणलं की मुलींशी एक वेगळा संवाद साधता आला तर मला नक्कीच आवडेल. मला नक्की फक्त मुलींशी बोलायला जर कधी भविष्यात संधी मिळाली तर मी नक्की आवर्जून येईल. जेव्हा 10वीच्या मुली इथे येऊन बोलत होत्या तेव्हा मला माझे 10वीचे दिवस आठवत होते. आज तुम्ही खाली बसून काय विचार करताय मुलींना मला माहित नाही, पण मी जेव्हा माझ्या 10वी आणि 12वीच्या निरोप समारंभाच्या कार्यक्रमाला उपस्थित होते तेव्हा मी काय विचार केला असेल तर मी तुमच्यासारखी अशीच एका बेंचवर बसले होते, समोर वक्ते बोलत होते, माझ्यासारख्याच एक ज्येष्ठ वक्त्या महिला वक्त्या त्या कार्यक्रमाला आल्या होत्या आणि पूर्ण कार्यक्रम संपेपर्यंत माझ्या डोक्यात एकच विचार होता की आज ही शाळा सोडून जाते, जर पुन्हा या शाळेत पाऊल ठेवेल तर फक्त समोर येण्यासाठी नाही तर आज ज्या वक्त्या माझ्या समोर उभारून बोलतायत त्यांच्या ठिकाणी उभं राहून मला जर बोलता आलं तर त्या दिवशी पुन्हा एकदा मी शाळेत येईन. आणि मला सांगायला खूप आनंद होतो की ज्या शाळेतून माझी 10वी झाली त्या शाळेमध्ये त्या बनाळी गावामध्ये आज संध्याकाळी माझ्या शिवजयंती निमित्त शिवव्याख्यान आहे. खऱ्या अर्थानं आपण काय विचार घेतला पाहिजे, आपल्या समोर जे उपस्थित आहेत त्यांच्या सारखं आपल्याला बनता येईल का, त्यांच्या प्रमाणे आपल्याला बनता येईल का. प्रत्येकामध्ये चांगले वाईट हे गुण असतातच, त्यामुळे आपण काय घ्यायचं हा आपला प्रश्न आहे. या जगामध्ये असा एकही माणूस नाही सर की जो सर्व गुण संपन्न आहे. प्रत्येकामध्ये काही चांगले गुण आहेत, प्रत्येकामध्ये काही वाईट गुण आहेत. जर सगळ्यांच्यातलं थोडंसं चांगलं 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 तुम्ही घेत गेलात तर तुमच्या आयुष्याचा झेंडा हा अटकेपार लागल्याशिवाय राहणार नाही असं मला वाटतं. खरं तर एक मुलांच्या आणि मुलींच्या सगळ्यांच्याच आपुलकीचा, खूप जवळचा, खूपच ज्याच्याशी संबंध तुमचा अतिशय घनिष्ठ जोडला गेलेला आहे आणि ज्याच्यामुळं आज हे जग जिवंत आहे आणि ज्याच्यामुळंच आज हे जग बर्बाद देखील होत आहे तो विषय म्हणजे प्रेम. खरं तर प्रेमाने जग जिंकता येतं असं कोणीतरी म्हणलं होतं, पण लक्षात ठेवा मित्रांनो, प्रेम हा एक अडीच अक्षरी इतका पवित्र शब्द आहे की या प्रेमाने जगही जिंकता येतं आणि याच प्रेमाने गळाही कापता येतो. आता तुम्ही कोणत्या प्रेमात आहात हा तुमचा प्रश्न आहे. आता मला काही वेळेला असं नेहमी वाटतं की जेव्हा व्याख्यान करतो तेव्हा जर समोरच्यांचे चेहरे बघून लक्षात येतं की आता पुढचा मुद्दा आपण कोणता घेतला पाहिजे. त्यामुळे पुढचा मुद्दा मला असं वाटतं थोडंसं मुलांच्या आणि मुलींच्या बाजूने घेतला, खूप जास्त डोस झालाय असं वाटायला लागलंय. त्यामुळं प्रेम काय असतं, माझा एक कवी मित्र आहे तर त्यांनी मला एकदा सांगितलं होतं की प्रेम काय असतं. तर एक मुलगा एका मुलीवर प्रेम करत असतो आणि तो जाता जाता त्या मुलीला कवितेच्या, प्रेम म्हणलं की कविताही आलीच, मग त्याला बाकी काही येत असो किंवा नसो अ ब क ड जुळवलं की 4 ओळींची कविता करायची आणि ती एकदा बोलून दाखवली की मग प्रेम जिंकलं की काय असं मुलांना वाटायला लागतं. मग असाच एक प्रियकर आपल्या प्रेयसीला जाता जाता म्हणून जातो, किती घेतली वचनं किती घेतल्या अनाभाका ग, किती घेतली वचनं किती घेतल्या अनाभाका ग, तुझ्याशिवाय प्रिय माझे कुठेच नाही शाखा ग, तुझ्याशिवाय प्रिय माझे कुठेच नाही शाखा ग. बरं, मुली काही कमी आहेत का? ती मुलगी शांत नाही बसली, 1-2 मिनिटं जाऊ दिली आणि ज्या मुलीसाठी, ज्या प्रेयसीसाठी त्याने ही कविता केली होती ती मुलगी म्हणाली, नको फसवू मला असे नको मारू खोट्या बाता रे, नको फसवू मला असे नको मारू खोट्या बाता रे, तुझ्यासारखी किती झुलवले असेच येता जाता रे, असेच येता जाता रे. तर आजच्या प्रेमाची अवस्था ही झाली आहे खऱ्या अर्थानं. मित्रांनो, मी पाहिलेलं, मी अनुभवलेलं प्रेम हे खूप उच्च पातळीचं आहे, लक्षात घ्या. आज जर तुम्ही रस्त्याने जात असाल तर रस्त्याच्या कडेने जर एखादे आजी आजोबा उभे असतील तर कधीतरी एक 5 मिनिटाचा वेळ काढून त्यांच्याकडे निरखून पहा. आजी खूप वयस्कर आहे, आजोबा थोडे तरुण आहेत, तर आजोबा तिच्या हाताला धरतात. जोपर्यंत आजी पहिलं पाऊल टाकत नाही तोपर्यंत ते आजोबा सुद्धा पहिलं पाऊल टाकत
टाकत नाही. आजीनं दुसरं पाऊल टाकलं की आजोबाचं पहिलं पाऊल पडतं, आजीनं तिसरं पाऊल टाकलं की आजोबाचं दुसरं पाऊल पडतं. असं करत दोघांचा हात हातात घेत ते दोघं जेव्हा रस्त्याच्या या बाजूनं त्या बाजूला जातात तेव्हा त्या दोघांच्या मध्ये मला खऱ्या अर्थानं प्रेम दिसतं. हे प्रेम ज्या वेळेला तुम्ही करायला शिकाल त्यावेळेला तुम्ही प्रेमाचा अर्थ समजून घ्यायला शिकाल. प्रेम करावं का? मला नेहमी असा प्रश्न विचारला जातो. मी खरं तर मध्यंतरी मानदूत एक्सप्रेस नावाचं एक दैनिक आहे, सांगोला तालुक्यातलं एक दैनिक आहे, वर्तमानपत्र आहे. त्या वर्तमानपत्राच्या माध्यमातून लेखनी तरुणाईची नावाचं एक सदर लिहित होते. सदर म्हणजे दर आठवड्याला कमीत कमी मला वाटतं 4 ते 5 महिने मी त्या सदरावर काम केलं होतं. दर आठवड्याला मी लेख लिहायचे आणि जेव्हा काही सुरुवातीचे एक 5-6 लेख माझे प्रसिद्ध झाले त्यानंतर मला असे विषय यायला लागले की तुम्ही यावर लिहा, तुम्ही शिक्षणावर लिहा, तुम्ही लग्नावर लिहा, तुम्ही शाळांच्यावर लिहा, तुम्ही खेडेगावांच्यावर लिहा. तर त्यात मला एक असा विषय आला की मॅडम आता तुम्ही प्रेमावर लिहा. प्रेम करावं का? नक्की करावं मित्रांनो. ज्या विठुरायाकडे बघितल्यानंतर मनामध्ये शांततेची लाट उसळून येते त्या विठुरायावर प्रेम करावं. कमरेवर हात ठेवून वर्षानुवर्षे उभे असणाऱ्या विठुरायाला साथ देणाऱ्या रखुमाईवर प्रेम करावं. आम्ही आयुष्यभर ज्यासाठी झगडतो ते अन्न आपल्याला पुरवणाऱ्या काळ्या मातीवर प्रेम करावं. 9 महिने 9 दिवस पोटात वाढवणाऱ्या आईवर प्रेम करावं. तुमच्यासाठी झिजणाऱ्या आणि तुमच्यासाठी उन्हातानात तळपणाऱ्या बापावर प्रेम करावं. तुमचं भविष्य घडावं म्हणून सतत कार्यरत असणाऱ्या तुमच्यासारख्या या शाखेवर, शाळेवर आणि या शाळेतल्या शिक्षकांच्यावर प्रेम करावं. तुम्ही ज्या समाजाचं सगळ्यात मोठं देणं लागता त्या समाजावर प्रेम करावं. आणि या देशाचा झेंडा ज्यांच्यासाठी अभिमानानं फडकतो आहे त्या भारत देशावर प्रेम करावं. नक्की प्रेम करावं. या जगात जर सगळ्यात सुंदर काय असेल, आता यांना विचारलं तर हे इकडं हात करतील, यांना विचारलं तर हे इकडं हात करतील, पण तुम्ही मला विचाराल या जगात सगळ्यात सुंदर काय आहे, तर मित्रहो या सगळ्या जगात सगळ्यात सुंदर हा निसर्ग आहे. निसर्ग इतकं मोठं वरदान आपल्याला लाभलेलं नाही. या निसर्गावर प्रेम करावं, हिरव्यागार झाडांच्यावर प्रेम करावं, फुलांच्यावर प्रेम करावं. फक्त माणसावरच प्रेम केलं पाहिजे का असं अजिबात नाही मित्रांनो. तुम्ही तुमच्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर, प्रत्येक प्राण्यावर प्रेम करू शकता. खरं तर आयुष्याविषयी बोलताना मला फार मजा वाटते बघा. नेहमी असं म्हणलं, बरेच जण या गोष्टीवर विश्वासही ठेवतात. ते वटपौर्णिमेला वडाच्या झाडाला फेऱ्या मारल्या कशासाठी? 7 जन्मासाठी. कोणी एकानं, व्यासपीठावरची सर्व अनुभवी मंडळी आहेत किंवा तुम्ही व्यासपीठासमोर बसलेली नवी पिढी आहे यांच्यापैकी एकानं मला उत्तर द्यावं, कुणाला माहिती पुढचा जन्म कोणाचा मिळणार आहे किंवा कोणाला आठवते पाठीमागचा जन्म कुठल्या व्यक्तीचा तुम्हाला मिळाला होता, कुठल्या प्राण्याचाच मिळाला होता. मित्रांनो, प्रत्येक दिवस असा जगा की आजचा हा क्षण तुमच्या आयुष्यातला शेवटचा आहे. प्रत्येक क्षण जगता आलं पाहिजे. किती जगलो याला महत्व नाही, कसे जगलात याला महत्व आहे. कारण मित्रांनो, तुम्ही 10 लाखाची प्रॉपर्टी कमवा, करोडोंची प्रॉपर्टी कमवा, 4 बंगले बांधले, एखाद्या मंत्र्याने समजा 20 मजल्याचा बंगला बांधला, मेल्यानंतर त्या मंत्र्याला बंगल्याच्या वर जाळतात का? अजिबात नाही. बाहेर येत नसेल तर तुकडे करून बाहेर काढतात, पण मातीतच जाळतात. लक्षात ठेवा, मातीतच पुरतात. कितीही प्रॉपर्टी कमवा या जगात, तुम्हाला जायचं त्या मातीतच आहे. प्रॉपर्टी कमवू नका असं अजिबात नाही. आपली स्वप्न पूर्ण करायची असतील, सुखाचं आयुष्य जगायचं असेल तर खऱ्या अर्थानं पैसा हा एक गोष्ट आहे, ती कमवलीच पाहिजे. पण त्याच्यासोबत जर तुम्हाला माणसं कमावता आली, माणसं जपता आली तर मला असं वाटतं ती सगळ्यात मोठी प्रॉपर्टी असेल. कारण काय विशेष आहे बघा सर, जेव्हा एखादा माणूस जातो, आता तुम्ही सगळी गावाकडची, मी माझ्या सहित आपण सगळे गावाकडचे आहोत. आपण जर एक गोष्ट कधी लक्षात घेतली असेल तर एखाद्या व्यक्तीचं निधन झाल्यानंतर दुसऱ्या सेकंदाला, समजा एखाद्या व्यक्तीला सांगलीला नेले आणि आपल्याला कळलं की दवाखान्यामध्ये त्या व्यक्तीचं निधन झालं, आपण काय सोम्या गोम्या काही त्याचं नाव असू देत, अजिबात आपण त्या व्यक्तीचं नाव घेत नाही. दुसऱ्या मिनिटापासून लोक विचारायला चालू करतात बॉडी कुठपर्यंत आली. ज्या क्षणी तुम्ही मरता त्या क्षणी तुमचं नाव गायब होतं. तुमच्या नावानं तुमचं कुठपर्यंत आलं विचारावं इतकं सुद्धा लोक कष्ट घेत नाहीत. लक्षात ठेवा, जर 50 माणसं तुमच्या मैतावर रडत असतील तर त्यातली 25 माणसं ही त्या मैताच्या धुरामुळे डोळ्यातलं पाणी काढणारी असतात, हे तुम्ही विसरू नका मित्रहो. त्यामुळे खऱ्या अर्थानं काय कमावलं पाहिजे आणि काय मिळवलं पाहिजे, कशासाठी कष्ट केले पाहिजेत, किती कष्ट केले पाहिजेत आणि आयुष्य किती जगलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी मुलींच्या विषयी, मगाशी म्हणले तसं मुलींच्या विषयी बोलताना खूप सारे विषय आहेत बोलण्यासाठी. मुली कोण आहेत, मुली काय करू शकतात. मी नेहमी असं म्हणते की साडीची जी पिन असते की नाही, पिन, त्या पिनासारख्या असतात मुली. जर मुलीने ठरवलं तर त्या साडीला म्हणजेच तिच्या कुटुंबातल्या सगळ्या माणसांना एकत्र बांधून ठेवण्याची ताकद त्या पिन मध्ये असते. पण ती पिन चुकून जरी तुमच्या शरीरामध्ये घुसली तर रक्त काढल्याशिवाय राहत नाही. लक्षात ठेवा. त्यामुळे मुली ज्या आहेत त्या आजकालच्या उगवत्या मशाली आहेत, साडी पिण्यासारख्या आहेत. त्यांनी ठरवलं तर त्या कुटुंबाला एकत्र बांधून ठेवू शकतात, पण त्यांनी जर ठरवलं तर त्या तुम्हाला बर्बादही करू शकतात.
इतकी ताकद तुमच्यामध्ये आहे आणि ती ताकद जाते कुठं, तर ती काही विचित्र किंवा काही चुकीच्या गोष्टींच्या मध्ये जाते. सुहासिनी देशमुख नावाच्या एक कवी लिहितात, मुली कोण आहेत, तर मुली उगवत्या मशाली असतात, रणांगणातल्या ढाली असतात. मुली उगवत्या मशाली असतात, रणांगणातल्या ढाली असतात, आणि जिथे असते गरज मायेची, मुली तिथल्या उबदारशाली असतात. मुली तिथल्या उबदारशाली असतात. आणि या मुली ज्या आहेत, ज्या उबदारशाली आहेत, त्यांच्यावरती खऱ्या अर्थानं भारताचं आणि या देशाचं भविष्य अवलंबून आहे. ते तुम्ही नक्कीच घडवाल. आता इतकं सगळं विचार करण्याची गरज नाही. 10वी-12वीचं वर्ष आहे. खरं तर बोर्डाच्या एक्झामच्या दृष्टीने जर काही बोलायचं झालं तर नेहमीच असं सांगितलं जातं की बोर्डाची एक्झाम. मला तर नेहमी प्रश्न पडलाय, नेहमीची एक्झाम आणि बोर्डाची एक्झाम यात काय फरक आहे हो? काहीच फरक नाही मित्रांनो. का घाबरून जायची गरज आहे? तुम्ही जी नेहमी वर्गात बसून परीक्षा देत आला तशीच एक परीक्षा तुम्हाला द्यायची आहे. मी एक नेहमी उदाहरण देते. पुढची 5 वर्ष गाढवासारखं कष्ट करा, आयुष्यातली 50 वर्ष राजासारखं जगायला मिळेल. पण पुढची 5 वर्ष राजासारखी मस्ती केली तर पुढची 50 वर्ष गाढवासारखं कष्ट करण्याशिवाय पर्याय तुमच्याकडे उरणार नाही. फक्त 5 वर्ष कष्ट करा. एकदा का चांगल्या कॉलेजमधनं ग्रॅज्युएशन झालात की तुमचं आयुष्य, तुमच्या आयुष्याची दोरी तुमच्या हातात आहे असं लक्षात घ्या. आताच्या पिढीला नेहमी वाटत असतं की काही गोष्टी करण्याचं एक योग्य वय असतं. फिरायला जायचं म्हणजे कॉलेजच्या वयातच गेलं पाहिजे, प्रेम करायचं म्हणजे कॉलेजच्या वयातच केलं पाहिजे किंवा योग्य वयात केलं पाहिजे. मित्रांनो, माझं स्वतःचं उदाहरण सांगते. कुठल्याही गोष्टीला योग्य वय नसतं. तुम्ही कुठल्याही वयात सगळ्या गोष्टी करू शकता. फक्त एकच गोष्ट करण्याचं योग्य वय असतं, ते म्हणजे अभ्यास. आणि तो तुम्ही आता केला पाहिजे. जर या योग्य वयात तुम्ही अभ्यास केला तर पुढे सगळ्या गोष्टी आयुष्यभर तुम्ही करू शकता. माझ्या आयुष्यातली 2 उदाहरणं देते. मी जेव्हा 10वी-12वीला होते, मला स्वतःलाही असं वाटायचं की या गोष्टी करण्याचं, मित्रांसोबत मैत्रिणींसोबत फिरायला जाण्याचं, सहलीला जाण्याचं, आयुष्य जगण्याचं हे वय आहे. पण माझे वडील शिक्षक असल्यामुळं की काय माहित नाही, त्यांच्या विचारांचा पगडा थोडासा वेगळ्या दृष्टीने जात असल्यामुळं असावं कदाचित. पण सर, पहिलीपासून ते कॉलेज होईपर्यंत जितक्या सहली गेल्या, माझ्या वडिलांनी मला कधीच कुठल्या शाळेच्या किंवा कॉलेजच्या सहलीला पाठवलं नाही. दरवर्षी सहलीच्या दिवशी रडायच्या आधी माहिती असायचं की आपल्याला नकार येणार आहे. तरी एकदा रडून घ्यायचं, तरी एकदा विचारून घ्यायचं, पुन्हा तोच नकार, मग पुन्हा शिक्षकांच्याकडे जायचं, सर तुम्ही फोन करा, मग पुन्हा सर फोन करायचे. माझ्यासोबत 4 धडे त्या शिक्षकालाही ऐकावे लागायचे आणि माझं ट्रिपला जाणं कॅन्सल व्हायचं. पुन्हा पुढच्या वर्षीची सहल, पुन्हा माझं रडणं आणि पुन्हा माझ्या वडिलांचं ऐकणं. हा काळ अख्खं माझं कॉलेजचा दिवस संपेपर्यंत गेला. आणि मग मला असं कुठेतरी वाटायला लागलं की सहल नावाची गोष्ट माझ्या आयुष्यात करायची राहून गेली. सहल नावाचे दिवस माझ्या आयुष्यात जगायचे राहून गेले. मित्रहो, आज पुण्यामध्ये मी ज्या इन्स्टिट्यूटमध्ये काम करते, मागच्याच महिन्यातली गोष्ट आहे, 400 मुलांना मी माझ्या स्वतःच्या हिमतीवर 8-9 बस करून महाबळेश्वरला 3 दिवसाची मुक्कामी सहल घेऊन गेले होते. ज्या गोष्टी मला माझ्या कॉलेजच्या वयात करता आल्या नाहीत, आज त्या गोष्टी मी माझ्या मुलांच्यासाठी करते.